आणि या दिमागी नक्षलामुळे त्या मुठभर इंग्रजांना या देशावरती राज्य करता आलं. परत तीच वेळ आपल्यावरती येऊ नये, त्यामुळे मी एक नम्र विनंती करतोय तुम्हाला की अशा बुद्धी भ्रष्टाचारांपासून सावध राहा, सतर्क राहा, आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या, अभ्यासपूर्वक निर्णय घ्या, एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. हे वास्तव आहे मित्रांनो, आणि वास्तव कोणीही नाकारू शकणार नाही. मनोगत ह्या माझ्या मंचावरती तुम्ही आलात, माझे विचार ऐकलात, त्याचा विचाराचा मंथन करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मनोगत ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. मनोगत ह्या माझ्या मंचावरती पुन्हा एकदा आपलं स्वागत. मित्रांनो, बुद्धी भ्रष्टाचार असं मी अनेक वेळा याचा उल्लेख केलेला आहे. बुद्धी भ्रष्टाचार, बुद्धी भ्रष्टाचारी. आज माझ्या मुलीबरोबर मी संवाद साधत होतो, चर्चा करत होतो, त्यावेळी त्याने मला प्रश्न केला, बाबा तुम्ही यापूर्वी अनेक वेळा बुद्धी भ्रष्टाचाराबद्दल बोललाय, बुद्धी भ्रष्टाचारावरती आपली मतं प्रदर्शित केली आहे, बऱ्याच वेळा झाला आहे. आज तो विषय नरेंद्र मोदीजींनी उचलला आहे. नरेंद्र मोदीजींनी याचा उल्लेख काय केला तर दिमागी नक्सली. मित्रांनो लक्षात घ्या, दिमागी नक्सली हा त्यांचा उल्लेख आहे, ज्याला मी बुद्धी भ्रष्टाचार म्हणत होतो. आता दिमागी नक्सली कुठे वावरतोय तर शहरांमध्ये, अगदी साफसुथरे कपडे घालून. मित्रांनो, पण हा बुद्धी भ्रष्टाचार कसा? कारण दिमाग म्हटलं की बुद्धीचा वापर केला जातो. लक्षात आलं का? म्हणजे हा बुद्धी भ्रष्टाचार. भ्रष्ट आचार म्हणजे भ्रष्ट आचरण करणं, व्यवहार करणं, वागणं म्हणजे भ्रष्टाचार. मग त्या बुद्धीचा जो वापर करतोय आपण, त्या बुद्धीचा वापर आपण बुद्धिभ्रष्ट म्हणून जर वापरला, बुद्धीचा भ्रष्टाचार केला, म्हणजे त्या बुद्धीचं आचरण भ्रष्ट असेल, चुकीच्या प्रकाराचं असेल, वाममार्गाचा असेल, अधर्माचा असेल, आणि त्या बुद्धीचा वापर करून आपण इतरांच्या मनात जर विष कालवलं, संभ्रम निर्माण केला, दिशाभूल केला, तर काय होतं? त्याला बुद्धी भ्रष्टाचार. आणि ह्याच बुद्धी भ्रष्टाचारावरती नरेंद्र मोदीजींनी बोट ठेवलं आणि अवघ्या भारतालाच नव्हे तर विश्वाला लक्षात आणून दिलं की नक्सली जो आहे तो फक्त शस्त्र घेऊनच जंगलामध्ये फिरत नाही. मित्रांनो लक्षात घ्या, नक्सलवादी ज्यांचा खात्मा नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे, अगदी 99.99% हा खात्मा झालेला आहे. पण ह्या नक्सलींना तयार करणारा कोण होता? त्यांच्या हातात हे शस्त्र देणारा कोण होता? तर हा बुद्धिभ्रष्ट नक्सली जो शहरांमध्ये वावरतो. लक्षात येते का तुम्हाला? हा शहरांमध्ये अगदी पांढरपेशी, आपली ओळख न दाखवता तो आपल्या बुद्धीच्या मार्फत असा नक्सली तयार करतोय. आतंकवादी शस्त्र कधी उचलतो? एखादा व्यक्ती आतंकी होतो, मग तो शस्त्र उचलतो. मग ते AK-47 असो किंवा तलवार असो किंवा कुठलाही हत्यार असो, तो कधी उचलतो? ज्यावेळी असे हे बुद्धिभ्रष्ट आतंकी तयार होतात. बुद्धिभ्रष्ट आतंकी त्यांना मार्गदर्शन करतात. अधर्मी माओवादी हत्यार कधी उचलतो? तर त्याच वेळेला उचलतो ज्यावेळी माओवादी विचाराचा तो बुद्धिभ्रष्टाचारी त्यांचा ब्रेन वॉश करतो, त्यांना भ्रमित करतो, दिशाभूल करतो आणि त्यांना ते हत्यार उचलायला भाग पाडतो. मग हे बुद्धी भ्रष्टाचारी आहेत ना, हे जे बुद्धी भ्रष्टाचारी आहेत ते आपल्या मुलाबाळांना त्या मार्गाने पाठवतात का? त्यांना तो हत्यार उचलायला प्रेरित करतात का? नाही मित्रांनो, ते आपल्या मुलाबाळांना अगदी जपून ठेवतात. लक्षात आलं का? आपल्या मायेच्या पंखाखाली त्यांना अगदी युरोपात, विदेशात शिक्षणाला पाठवतात. पण हे टार्गेट कोणाला करतात? जो गोरगरीब आहे, जो पोटासाठी, जो व्यवसायासाठी, जो आपला उदरनिर्वाहासाठी, रोजगारासाठी धडपडत असतो, अशा युवकांना, युवतींना किंवा अशा व्यक्तींना तो निवडतो आणि त्याचं ब्रेन वॉश करतो, त्याचा बुद्धिभ्रष्ट करतो. आणि काय करतो? आपलं मतलब साधतो, आपला स्वार्थ साधतो. हाच तो बुद्धी भ्रष्टाचार. लक्षात येते का? दिमागी नक्सल. आता फक्त दिमागी नक्सलच आहे का? नाही मित्रांनो, दिमागी आतंकवादी सुद्धा आहे, दिमागी माओवादी सुद्धा आहे. म्हणजे हेच कोणते? षडयंत्र रचणारे, पाताळ यंत्री, डीप स्टेट, ते असे मोहरे वापरतात
आता ह्या मोहऱ्यांमधील आणखीन एक मोहरा आपल्या देशात वावरतोय आता, तो म्हणजे कॉकरोच. तो नेता कोण? अभिजित दिपके. त्याचं ब्रेन वॉश केलेलं आहे ह्याच नक्षल्यांनी, ह्याच माओवाद्यांनी, ह्याच अतिरेकीने. कुठला अतिरेकी, कुठला माओवादी, कुठला नक्षली? तर बुद्धिभ्रष्टाचारी, बुद्धिभ्रष्ट. आणि याचा ब्रेन वॉश केलेला आहे आणि त्याला ब्रेन वॉश करून त्याला इथे पाठवलं आहे. त्याचा अजेंडा साफ आहे, त्याला सुद्धा नेता बनायचं आहे. पण नेता बनताना आपण बळी कोणाचा घेणार आहोत? तर समाजाचा. नेता बनताना आपण बळी कोणाचा घेणार आहोत? या राष्ट्राचा, या राष्ट्राच्या एकात्मतेचा, सार्वभौमतेचा. लक्षात आलं का? हा बळी घेणार आहे. हा कोण? अभिजित दिपके. मित्रांनो, तुम्हाला जंतर मंतरवरती ते पाहायला मिळालं कशा प्रकारे त्यांनी भ्रमित केलं, दिशाभूल केली त्याच्या पुढच्या पिढीला. म्हणजे कोणाला? त्या झेंजीला. झेंजी आता तो कोणाला टार्गेट करतोय? तर जेन अल्फा. जेन अल्फा म्हणजे झेंजी कोण? तर युवा. आणि जेन अल्फा कोण? तर कुमार कुमारिका. त्यानंतर त्याचा उद्देश काय असणार? बालक आणि बालिकांसाठी, म्हणजे त्याच्या खालचे, त्यांचा सुद्धा तो ब्रेन वॉश करणार. आणि तो ब्रेन वॉश होतोय, त्यांना संभ्रम निर्माण केला जातोय, त्याची दिशाभूल होते, त्यांच्या मनात विष पेरलं जाते विद्यमान सरकारच्या विरोधात. मित्रांनो, सरकार जर चुकी करत असेल, सरकारमध्ये जर चुकीचे निर्णय घेत असतील तर आपण ते समजू शकतो, त्यासाठी आपण आवाज उचलू शकतो. पण ज्या प्रकारे त्या जंतर मंतरवरती नरेंद्र मोदींच्या आया बहिणी काढल्या, त्या सुरक्षा रक्षकांच्या आया बहिणी काढल्या, सुरक्षा रक्षकांना टार्गेट केलं, नरेंद्र मोदीजींना टार्गेट केलं. आणि त्यांचा हेतू त्यांनी सफल कधी केला? ज्यावेळी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर आता त्यांचा हेतू काय आहे, उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे? हे सरकार सत्तेतून हद्दपार करायचं. याचा अर्थ काय झाला? त्यांचा उद्देश ना त्या युवकांसाठी आहे, ना त्या युवतींसाठी आहे, ना विद्यार्थ्यांसाठी आहे, ना विद्यार्थिनीसाठी आहे, ना त्या कुमारिकांसाठी आहे, ना कुमारांसाठी आहे, ना बालांसाठी आहे, ना बालिकांसाठी आहे. यांचा उद्देश एवढाच आहे की यांच्या मनात विष पेरणं, विष कालवणं, संभ्रम निर्माण करणं, दिशाभूल करणं. मित्रांनो, याच्यावरती मी अनेक वेळा चर्चा केली आहे. बुद्धिभ्रष्ट. मित्रांनो, भ्रष्टाचार हा फक्त धनसंपत्तीमध्ये म्हणजे पैशा अडक्यामध्येच केला जात नाही. अनेक वेळ झालाय, अनेक क्षेत्रामध्ये झालाय. म्हणजे 2014 पूर्वी, 2004 पासून 2014 पर्यंत जो UPA सरकार होतं त्याच्यात अनेक भ्रष्टाचार झाले. मग ते जमीन जुमलेचे असो किंवा पैशा अडक्याचे असो किंवा इतर कुठल्या क्षेत्रातले असो. पण त्याच्यापेक्षाही भयंकर हा भ्रष्टाचार आहे, तो आहे बुद्धिभ्रष्टाचार. कारण हे जे भ्रष्टाचार आहेत, जे अगोदर मी त्याचा वाच्यता केली, म्हणजे पैशाने, धनसंपत्तीने, जमीन जुमल्याचे किंवा इतर क्षेत्रातील भ्रष्टाचार, हे काही समाजामधील काही लोकांपुरतेच मर्यादित राहतात. काही लोकांना ते हे करतात, म्हणजे काही लोकांनाच त्यांच्यापासून नुकसान होते, काही लोकांचंच नुकसान होते. पण हा बुद्धिभ्रष्टाचार आहे ना, हा बुद्धिभ्रष्टाचार मर्यादा पार करतो. कसल्या मर्यादा? तर तो फक्त समाजापुरता मर्यादित राहत नाही, तो फक्त एका राज्यासाठी मर्यादित राहत नाही, तो एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही, तो ग्लोबल होतो, तो वैश्विक होतो, तो जागतिक लेवलचा होतो. एकदा मी माझे विचार मांडले आणि ते विचार हळूहळू पाझरत जाऊन तो विश्वामध्ये सुद्धा, ते विश्वापर्यंत, विश्वाच्या अंतिम व्यक्तीपर्यंत ते पोहोचू शकतात. म्हणजे प्रभावित कोण होतो या बुद्धिभ्रष्टाचारामुळे? तर समस्त विश्व या बुद्धिभ्रष्टाचारामुळे प्रभावित होतो. अन्यथा इतर जे भ्रष्टाचार आहे त्यामुळे प्रभावित होणारा जो समाज आहे किंवा मनुष्य प्राणी आहे किंवा अन्य कुठलाही प्राणी आहे, तो फक्त एक मर्यादित असतो, ज्यांच्या पुरता तो मर्यादित असतो. म्हणजे एका गावात जर तो भ्रष्टाचार झाला तर तो गावापुरता मर्यादित असतो. एका संस्थेमध्ये भ्रष्टाचार झाला तर तो एका संस्थेमध्ये असलेल्या कार्यरत असलेल्या त्या लोकांपुरताच मर्यादित राहतो. पण हा बुद्धिभ्रष्टाचार हा मर्यादेच्या बाहेर जातो, अमर्याद होतो आणि त्यानंतर समाजाची वाताहत करतो, त्या समाजाची वाताहत करतो, मनुष्य प्राण्याची वाताहत करतो. आणि तुम्ही अनेक बुद्धिभ्रष्टाचार पाहिले असतील. त्या बुद्धिभ्रष्टाचारांमुळेच अनेक युद्ध घडलीत, महाभारत सुद्धा घडला. लक्षात आलं का? रामायण घडलं. कारण बुद्धिभ्रष्टाचार कोणी केला होता रामायणामध्ये, म्हणून रामायण घडलं. आता सांगायला नको वेगळं. महाभारत का घडलं? बुद्धिभ्रष्टाचारामुळे. संभ्रम निर्माण करणं, दिशाभूल करणं, मतलब साधणं, स्वार्थ साधणं, यामुळे हे दोन मी पुराणातील मुद्दे तुमच्यासमोर मांडले.
असे अनेक विषय आहेत, असे अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावरती आपण बोलू शकतो, चर्चा करू शकतो. मित्रांनो, मुलीने माझा एक प्रश्न निर्माण केला, बाबा तुम्ही एवढं बोलताय, एवढं बोललात, बुद्धी भ्रष्टाचाराबद्दल बोललात, आज नरेंद्र मोदीजी ज्यावेळी बोललेत त्यावेळी हे जगापर्यंत पोहोचलं, मग तुम्हाला त्याच्यातून काहीतरी फायदा होईल की नाही. म्हणजे तिला म्हणायचं काय होतं की आता मी यूट्यूब चॅनल बनवतोय, तर माझा एखादा व्हिडिओ व्हायरल होईल, माझं नाव होईल, माझ्यावरती सर्वांचा दृष्टिक्षेप होईल, लक्ष येईल. नाही मित्रांनो, माझी अपेक्षा ती नाही आहे. मी माझे विचार मांडले राष्ट्रासाठी, समाजासाठी. त्याच्यातून मला काय फायदा मिळणार आहे, मला त्याचं श्रेय मिळणार आहे की नाही, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. माझे विचार आणि अन्य मार्गाने पोचलेत हेच माझ्यासाठी महत्त्वाचे. ते कुठल्या स्वरूपात पोचलेत हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. मी काय म्हणतो, बुद्धी भ्रष्टाचार. आणि नरेंद्र मोदीजी काय म्हणतात, दिमागी नक्सल. दिमागी नक्सल. मग तोच तो दिमागी नक्सल म्हणजे दिमागी बुद्धी भ्रष्टाचारी, तो नक्सल, तो माओवादी, तो आतंकवादी, बुद्धी भ्रष्टाचारी. हेच ते वास्तव आहे. श्रीकृष्ण म्हणाले, फळाची अपेक्षा करू नकोस. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल मग तुम्हाला फायदा काय झाला, तुम्ही बुद्धी भ्रष्टाचार म्हणून व्हिडिओ बनवलेत, त्याच्यातून तुम्हाला यूट्यूबवरती व्ह्यू मिळालेत का, सबस्क्रायबर मिळालेत का. मित्रांनो, मला काय मिळालं तर माझ्या राष्ट्राची सुरक्षा मिळाली, माझ्या समाजाची सुरक्षा मिळाली. हे माझ्यासाठी सर्वात मोठं आहे, महत्त्वाचं आहे. हे मला फळ प्राप्त झालं. माझे जे उद्देश आहेत, उद्दिष्ट आहेत, ते सफल झाले. आज नरेंद्र मोदीजींनी हे वक्तव्य करून कुठलं दिमागी नक्सल, माझा जो विचार आहे तो त्यांच्या मुखामार्फत स्पष्ट झाला, म्हणजे बुद्धी भ्रष्टाचारी. आणि ही काय एका दिवशी ही हळद आणि हो गोरं एवढं सोपं नाही आहे. हळूहळू हे विचार तळागाळापर्यंत पोचतील. कारण चांगल्या गोष्टी पोचायला वेळ जातो. लक्षात आलं का, चांगल्या गोष्टी पोचायला वेळ जातो. कारण पाझर फुटायला वेळ जातो. एखाद्या जमिनीतून पाझर फुटणं आणि ती विहीर भरणं वेळ जातो, पण गटार अगदी धोधो वाहते. हे साधं उदाहरण आहे, साधं सोपं उदाहरण आहे. त्यामुळे आपण कार्य हातात घेतलेलं आहे त्या कार्याचं फळ कशा स्वरूपात आपल्याला मिळेल हे महत्त्वाचं नाही. फळ मिळणार एवढं नक्की. आणि ते फळ मला मिळालं आहे ते म्हणजे पंतप्रधान या देशाचे प्रमुख यांच्या मुखातून जे काही उद्गार निघालेत, दिमागी नक्सल, त्याच्यातून मी जो अजेंडा उचलला होता, माझे जे उद्देश होते, उद्दिष्ट होते, माझे विचार होते, माझी जी विचारधारा होती ती वेगळ्या स्वरूपात तळागाळापर्यंत पोचेल. ते म्हणजे बुद्धी भ्रष्टाचार आणि दिमागी नक्सल, याच्यामध्ये काही फरक नाही आहे, हे स्पष्ट झालं. हेच एक फल प्राप्त झालं या समाजासाठी, या समाजाच्या सुरक्षेसाठी, या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी. कारण दिमागी नक्सल याचं उच्चाटन होणं आवश्यक आहे. अन्यथा जे काय आपण 1800 वर्ष परकीयांचं आपण गुलाम झालो, गुलामगिरीत आपण आयुष्य काढलं, त्याला कारणच हे आहे की त्या काळात सुद्धा या भारतात, या देशात असेच दिमागी नक्सल होते. आणि या दिमागी नक्षलामुळे त्या मूढभर इंग्रजांना या देशावरती राज्य करता आलं. परत तीच वेळ आपल्यावरती येऊ नये. त्यामुळे मी एक नम्र विनंती करतोय तुम्हाला की अशा बुद्धी भ्रष्टाचारांपासून सावध राहा, सतर्क राहा, आपली सद्विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या, अभ्यासपूर्वक निर्णय घ्या. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. हे वास्तव आहे मित्रांनो, आणि वास्तव कोणीही नाकारू शकणार नाही. मनोगत ह्या माझ्या मंचावरती तुम्ही आलात, माझे विचार ऐकलात, त्याचा विचाराचा मंथन करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मनोगत ह्या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.